नमस्कार मित्रांनो, मी सुशांत खेडेकर. माझ्या खेडेकर आर्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, परत एकदा भेटतोय नवीन व्हिडिओ घेऊन. तो म्हणजे आज आहे जन्माष्टमी आणि आमच्या वाडीमध्ये जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म साजरा केला जाणार आहे. तर आता 10:30 वाजलेले आहेत. हळूहळू सगळे एकत्र येतील आणि 12 वाजता कृष्ण जन्माष्टमीला सुरुवात होईल. हा आमचा वाडीचा समाज मंदिर हॉल आहे. छोटासा म्हणजे खूप मोठाच आहे. आणि इथे आता सर्व एकत्र वाडीतील सर्व लोक एकत्र येतील आणि हा जन्माष्टमीचा कार्यक्रम आम्ही सुरू करू. हा जन्माष्टमीचा कार्यक्रम आमच्याकडे कसा होतो हा दाखवण्याचा मी प्रयत्न करेल छोटासा. तर तुम्ही मला नक्की कळवा हा व्हिडिओ कसा झाला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. हे आमचं श्रीकृष्ण योग मंडळाचं छोटंसं समाज मंदिर आहे. तिथे आमची एक वार्षिक पूजा होते, गोकुलाष्टमीचा कार्यक्रम होतो, इतर कोणते कार्यक्रम केले जातात. आज गोकुलाष्टमीचा कार्यक्रम आपण इथे पाहणार आहोत. समाज मंदिरामधील श्रीकृष्णांचा हा फोटो आहे, प्रतिमा आहे. याची आज पूजा केली जाईल. आज कृष्णाचा जन्म आहे. जन्माष्टमी वारकरी आम्ही एकत्र जमलो. आणि थोड्याच वेळात आता पूजेला सुरुवात होते. पूजेची तयारी चालू आहे. माझे पप्पा आणि राजाभाऊ दोघंजण पूजेची तयारी करत आहेत. त्यांना मदतीसाठी अविनाश गोपाळ आमच्या मंडळाचे खजिनदार आहेत, ते त्यांना मदत करत आहेत. आमचे पप्पा बरोबरच आहे. Bye.
पूजा आता झालेली आहे उत्साहात. आता देवांना दया दुधाने त्यांना स्नान केलं जाणार आहे आणि त्यांना आंघोळ घातली जाणार आहे आणि आजपासून खाण्यासाठी सुरुवात करतील असं मानलं जातं. आणि त्यानंतर आज आम्ही दिवसभर दुधाचा चहा दुधाच्या गोष्ट आम्ही पिलेली नाही आहे. तर आता 12 वाजल्यानंतर सर्व दही दूध कृष्णांना दिल्यानंतर आम्ही सर्व दही दूध खायला सुरुवात करू. आणि आता कृष्णांना दही दुधाने आंघोळ घातली जाणार. तुमचं ताट आहे ना ते खाली ठेवा थोडासा आणि तेच काढला अगरबत्ती आणि हे करा तांब्यावरची डोका मारा. नैवेद्य दाखवा पहिला. तुझा उपवास आहे माझा तुमची पूजा करा तुम्ही करा
आता आम्ही सुद्धा पूजा करून घेणार आहोत आणि नंतर पुढचा व्हिडिओ म्हणजे एक माझे पप्पा एक पाळणा जन्माष्टमीनंतर पाळणा बोलला जातो. तो पाळणा माझे पप्पा पकडो. तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंट करा. कारण दरवर्षी पाळणा बोलला जातो आणि खूप मजा येते त्या पाळण्यामध्ये. खूप काही मजा येते त्या पाळणा बोलताना. आपल्याला पुढे पाहायला मिळेल. किती वर्ष झाली बसायला विचार काय इकडे बघा. ओय इकडे बघा. कट केलं.
आता पाळण्याला सुरुवात होणार आहे. माझे पप्पा पाळणा बोलणार आहेत. अयोध्येचा राजा रघुवीर परब्रह्म रामावतार. अयोध्येचा राजा रघुवीर परब्रह्म रामावतार. करदांगी सीता सुंदर Yo
आता पाळणा झाला, आरती झाली. आता देवाला आपल्या सर्वांच्या सुखासाठी गारानं घातलं जाणार आहे. पाहूया. आम्ही ह्या सर्व बाळगोपाळांनी पूजा केलेली आहे. देवा मान्य करून घ्या. त्यांच्या मुला बाळा गुरा डोळा रखवाय धरा आणि त्यांना हयात बाजू द्या आणि त्यांच्या काय इच्छा अपेक्षा काय असतील त्या देवा तुम्ही पूर्ण करा आणि असंच आनंदाने आज वर्षात तुम्ही. मित्रांनो, हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा.